शेतकरी मित्रांनो, या आहे इंडियन टेक्नॉलॉजीचं महावरली परिस म्हणून यंत्र। हे बियाणे टोकन यंत्र जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर आमच्याशी संपर्क नक्की साधा। शेतकरी मित्रांनो, पहा की या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सगळी सविस्तर माहिती देणार आहे। त्यामध्ये चाळणा बदलणे असेल, त्याच्यानंतर कोणती सेटिंग कशी करायची, मक्यासाठी चाळणा कसा फिटिंग करायचा, अशा पद्धतीने मी तुम्हाला या बियाणे टोकन यंत्राची माहिती देणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पुढील सविस्तर पहा आणि शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला बियाणे टोकन यंत्रामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। धन्यवाद। मित्रांनो, आज आपण बियाणे टोकन यंत्राची सेटिंग बद्दल थोडीशी माहिती करून घेऊ। आता बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की आपल्याला आता हे 6 इंचवर दिसते मशीन, पहा ही फिटिंग ही 6 इंचवर आहे, तर त्यांना मक्का टाकण्यासाठी 9 इंचवर करायची असती तर कशी सेटिंग करायची, हा प्रश्न सतत येत असतो। तर त्या प्रश्नाला उत्तर म्हणून आज आपण हे डिसिबल पॉईंट आहे, पहा इथं एक करू दिलेला बाण, हे दोन्ही बाण आहे, या दोन्ही साईडचे 2 बाण आहे, याच्यामध्ये आपल्याला हा पॉईंट खोलायचा असतो। तो कसा खोलायचा आपण तो लाईव्ह बघू। तर मित्रांनो, तो 4 पॉईंटच्या साह्याने अशा पद्धतीने खोलावा लागतो की त्याच्यामध्ये जे स्क्रू आहे ते आपण बाजूला काढून घेतल्यानंतर हा पॉईंट महत्त्वाचा असतो। हा पॉईंट खोलण्यासाठी त्यांनी स्टार्ट केला, पहा मित्रांनो, त्याला छोटेसे 4 स्क्रू दिलेले, ते 4 पण खोलायचे। ते 4 स्क्रू आपण खोलत होतो ते खोलून झाले। आता बघा अशा पद्धतीने हा जो दात्रा आहे, हा 4 स्क्रू असणारा हा दात्रा आपण काढून घेत आहे। हा सेटिंगचा भाग आपण काढला, पहा काढून तो बाजूला ठेवला आपण। त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे दात्रे पुढे सरकवायचे मित्रांनो। आता सरकण्यासाठी थोडेसे जड जातात, कारण ते एकदम पॅकिंग आणि सिस्टमॅटिक असल्यामुळे थोडंसं त्रास वाटतो आपल्याला, पण काही प्रॉब्लेम नाही। अशा पद्धतीने आपल्याला याचे दात्रे काढून ठेवायचे। आता याला पूर्ण 12 दात्रे मित्रांनो। 12 दात्रेमध्ये 4 दात्रे काढून ठेवल्यानंतर याला 8 दात्रे शिल्लक राहतात। 8 दात्रे शिल्लक राहिल्यानंतर ही जी चाकी आहे, ही 8 नंबरची चाकी आहे। ही चाकी त्या जागेवर आपल्याला फिट करायची प्रत्येकाच्या याच्यामध्ये। तर ती कशी फिट करायची ते पण आपण दाखवणार आहे। 8 दात्रे शिल्लक राहिले म्हणजे आपले ते 9 इंचवर जबरदस्त होतं मित्रांनो। तर आपण आता ते पाहत आहे, या अशा पद्धतीने सरकू राहिले, पहा की आता हे काढून कंप्लीट झाले। आता 4 दात्रे आपण बाजूला 5 दात्रे बाजूला काढून ठेवले आपण। त्याच्यानंतर हा एक जो आहे त्याच्या शेजारचा, ज्याचे 4 स्क्रू आपण खोलले त्याच्या शेजारचा हा 2 स्क्रू असणारा पण दात्रा आपल्याला खोलायचा आहे मित्रांनो। हे 4 स्क्रूवाला आपण इथं खोललेला आहे आणि हे पूर्ण दात्रे पुढे सरकवण्यासाठी त्याला सेटिंग दिलेली आहे, बा पूर्ण किनार आहे, म्हणजे दात्रे सहजपणे ते सरकू शकतात। आता हा खोलल्यानंतर आपण पुढली सविस्तर माहिती जाणून घेऊ। आता आपण हे 2 नंबरचे 2 स्क्रू असणारा दात पण आपण खोलला या ठिकाणी। तो खोलल्यानंतर काय झालं की बाकीचे हे जे दात्रे हे खालून आपण असं वरती सरकवले, म्हणून त्याला पाठीमाग गॅप पडला, तर त्या गॅपमध्ये आपण तो पाठीमाग सरकून दिला। तर आता तिथं हा चाळणा 8 नंबरचा यूज आहे, हे फिटिंग करू आपण। इथं 2 स्क्रू मारून तो इथं फिट झाल्यानंतर पुढं कशी सेटिंग करायची ते आपण पाहत राहू, कारण लाईव्ह पाहिल्यानंतर ते लगेच आपल्या लक्षात येईल। पहा ही क्लिप या ठिकाणी फिट झालेली आहे। ही 8 नंबरची क्लिप जी म्हणलं होतं आपण ती फिट झाली। आता इथं ह्यास आपण प्रत्येक दात्र पुढे सरकून अशा पद्धतीने त्याला ही क्लिप टाकणार आहे। क्लिप टाकण्यासाठी प्रत्येकाला स्क्रू द्यायची गरज नाही। आता त्या 2 स्क्रू बसवल्यानंतर पुढं फक्त दात्राची सेटिंग करायची, दात्र लोटायचं आणि पट्टी बसवायची। पहा मित्रांनो, अशा पद्धतीने ही पट्टी इथं बसत आहे। ही अशी फिटिंग झाली की दात्र पुढे लोटला की त्या खाच्यामध्ये येऊन ते ॲटोमॅटिक फिटिंग होतं। असं गॅप ॲटोमॅटिक पडतो आणि अशा पद्धतीने ती पट्टी टाकायची आणि फिटिंग करायची। एकदम जबरदस्त फिटिंग या ठिकाणी झालेली आहे, कुठल्याही प्रकारचा गॅप नाही इथं आणि एकदम फिटिंग भारी होत आहे। प्रत्येक दात्राच्या किटून ही पट्टी बसवावी लागते मित्रांनो। एखाद्या ठिकाणी आपण चुकून जर ती पट्टी बसवली तर पुढे सेटिंगला अडचण निर्माण होऊ शकते, म्हणून आपण ती 8 नंबरची जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने फिट करायची। लक्ष द्या पुन्हा एकदा, हे पहा
एकदम स्लोमध्ये आपण व्हिडिओ करत आहे, कारण की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. या अशा पद्धतीने ते साच्यामध्ये फिटिंग होतं. त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर आता पहा, आपण 5 दात्रे काढून ठेवले, इकडे 4 दात्रे बाजूला ठेवलेले. जो दात्रा जिथून काढा मित्रांनो 4 स्क्रू असणारा तो दात्रा त्याच जागेवर फिटिंग झाला पाहिजे. आणि आता त्याच जागेवर पुन्हा तोच दात्रा ते फिटिंग करताय. हे पहा, अशा पद्धतीने तो आता फिटिंग झालेला आहे, एकदम व्यवस्थित बसलेला, कुठलाही काही प्रॉब्लेम आलेला नाही. याला फक्त तिचे 4 स्क्रू घ्यायचे आणि ते 4ही फिटिंग करून द्यायचे. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्हाला जर कुठल्याही काही अडचणी आल्या तरी तुम्ही आमच्या यूट्यूब पेजला भेट द्या. धन्यवाद.